विधान परिषदेसाठी भाजपच्या 3 जागा ज्या आहेत ते जाहीर करण्यात आलेल्या आहेत। उद्या अर्ज जो आहे तो भरायचा आहे आणि या 3 जागांमध्ये दादाराव केचे जे माजी आमदार आहेत त्यांना सुद्धा भाजपने संधी दिली आहे। दादा, विधान सभेची ज्यावेळी तिकीट तुमचं नाकारलं आणि त्यानंतर आता परिषदेवर जे आहे ते तुम्हाला तिकीट आता देण्यात आलेलं, काय एकंदरीत पहिली भावना? पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा, देशाचे अध्यक्ष लड्डाजी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो। 83-84 पासून आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये मी काम करत असताना त्या कालखंडामध्ये एकही कार्यकर्ता कोणत्याही गावामध्ये नव्हता, परंतु हळूहळू पक्षाच्या धोरणाच्या निमित्तानं अनेक आंदोलन, अनेक आमरण उपोषणं, लोकांच्या समस्या त्याची जाण ठेवून त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम आपण 100% केलं। म्हणूनच 2009 मध्ये माझ्यावर पक्षांनी जबाबदारी दिली, विधानसभेची तिकीट दिली आणि मोठ्या फरकानं मी त्या ठिकाणी निवडून आलो। असंच 2019ला सुद्धा मला पक्षांनी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आदेश दिला, त्याचंही पालन करून त्याही वेळेस मी मोठ्या फरकानं निवडून आलो। मात्र 2024 आणि त्या माध्यमातून मला तिकीट नाकारली, हे जरी खरी असलं पण पक्षाने दिलेलं आश्वासन ते निश्चितपणानं त्यांनी पाळलं, म्हणूनच त्यांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि पुढील राजकीय वाटचाल ज्या ज्या ठिकाणी मतदारसंघामध्ये उणीव असेल, ज्या ज्या ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ता नाहीच, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षाचा कार्यकर्ता निर्माण करणे, पक्ष मोठा करणे आणि त्यातूनच येणारी लोकसभा असो, तिकडे जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपंचायत असो, नगरपालिका असो, या सर्व निवडणुका जिंकून आणण्याकरिता मी अथक प्रयत्न करेल। आणि त्याचसाठी ही महत्त्वाची निवडणूक विधान परिषदची मला देण्यात आली। धन्यवाद। जय हिंद, जय विदर्भ। दादा, ज्या पद्धतीने तुमची तिकीट जे आहे ते नाकारली होती तेव्हा तुम्ही आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यानंतर तुम्ही दिल्लीला अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली होती। विशेष विमानानं तुम्ही तेव्हा दिल्लीत गेला होता, तुमची तेव्हा समजूत काढली गेली, काही शब्द तेव्हा दिला होता, त्या शब्दाचं पालन झालं? त्या शब्दाचं निश्चितपणानं या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेबांनी जो शब्द दिला होता, देवेंद्रजींनी जो शब्द दिला होता, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी जो शब्द दिला होता तो परिपूर्ण पालन केला आहे, त्याचं मी निश्चितपणानं स्वागत करतो आहे। आणि पुढील राजकीय वाटचाल पक्ष संघटना मजबूत कशी होईल या दृष्टीनं सतत प्रयत्न करणार। धन्यवाद। एक शेवटचा प्रश्न, आर्वीमध्ये आता 2 आमदार असणार आहेत, सुमित वानखेडे आणि तुम्ही, कशा पद्धतीने समन्वय असेल विधानसभेमध्ये? समन्वय आमचा निश्चितपणानं आहे। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी 100% आम्ही एकत्रित आहोत, यात काही शंका नाही। काही 2-4 तुरळक असे काही कार्यकर्ते आहे, त्यांनाही सबक देण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमचं दोघांचंही समन्वय निश्चितपणानं पुढील कालखंडामध्ये राहणार, यात शंका नाही। साहजिकच आहे। धन्यवाद। दादाराव केचे आपल्या सोबत होते, त्यांनी हेच म्हटले आहे की पक्षाने शब्द जो आहे तो दिला होता, तो शब्द जो आहे त्याचं पालन आज पक्षाकडून करण्यात आलं, त्यामुळे त्या पक्षाचा आभार आहे असा त्यांनी या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मनीष सोबत विनायक डावरुग, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।